विश्वास मीडिया, सच के साथ। अंबरनाथ पुलिस स्टेशन क्षेत्र के ऑर्डिनेंस फैक्ट्री के पास रहने वाले रमेश कुमार के घर 22 अप्रैल को चोरी हो गई थी। उस समय उनके घर से टीवी, वॉशिंग मशीन, गैस सिलेंडर, मिक्सर, कूलर व अन्य सामान चोरी हुआ था। 1 महीने के बाद भी अंबरनाथ पुलिस चोर को पकड़ने में कामयाब रही। सीसीटीवी और तकनीकी विशेषज्ञ के जरिए सहायक पुलिस निरीक्षक विजय काजरे, अमलदार संजय चौहान, दत्ता जाधव, हेमंत पाटिल, संजय जोशी, मंगेश सूर्यवंशी, मुरलीधर गवली, नागेश परदेशी, लक्ष्मण मुंडे ने आरोपी राजेंद्र अंबावड़े को उल्लासनगर के हनुमान टेकड़ी इलाके से गिरफ्तार कर लिया और आगे की जांच अंबरनाथ पुलिस कर रही है। दिनांक 22/4/25 रोजी अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 367/25 त्यामध्ये आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे। दिवस सात घरफोडीचा। त्यामध्ये जे फिर्यादी आहे श्री रमेश कुमार यांच्या घरातून टीव्ही, त्यांच्या फिलिप्स कंपनीचा मिक्सर, वॉशिंग मशीन, गॅस सिलेंडर व इतर काही ऐवज असं टोटल 16,700 रुपयाचा ऐवज गेला होता। त्या अनुषंगाने आम्ही ऑर्डिनन्स परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा तांत्रिक विश्लेषण करत होतो। तर आमच्या डीबी पथकाचे एपीआय काजारी व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संजय चव्हाण, दत्ता जाधव, हेमंत पाटील, संजय जोशी, मंगेश सूर्यवंशी, मुरलीधर गवळी आणि नागेश परदेशी, लक्ष्मण मुंडे हे वर्कआउट करत असताना एका खास बातमीदाराने माहिती दिली की बाबा उल्हासनगर परिसरामध्ये अशाच प्रकारचे काही हे वस्तू आहेत। हा एक इसम आहे, त्या घरी आहेत आणि त्यातला एक जी वस्तू होती कूलर, तो त्याने एका कचरापेटीत टाकला होता आणि त्या कचरापेटीच्या कूलरचा शोध घेत आम्ही त्याच्या घरापर्यंत पोहोचलो आणि आरोपींना आम्ही रोहन राजेंद्र अंबावडे राहणार उल्हासनगरला हनुमान टेकडीला त्याला परवा अटक केली। त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली आणि त्याच्याकडून या गुन्ह्यातील सर्व 16,700 रुपयाच्या पूर्ण वस्तू आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। अद्याप त्याची पार्श्वभूमी भेटली नाही। आमचं CCTS प्रणालीमध्ये आम्ही चेक करून आणि अजून ICGS प्रणाली आहे त्याच्यामध्ये चेक करायचं काम चालू आहे आणि ऑथेंटिक जेव्हा माहिती येईल तेव्हा आम्ही आपल्याला कळवू।